हॅलो. चला पंच काय करा. हा सामना. हा सामना 3 षटकांचा असेल. नक्कीच मित्रांनो आपण असं कळवण्यात येते की हा सामना मात्र दोन्ही संघाच्या संगणकांना सूचित करण्यात येत्या वेळे अभावी कुठेतरी आम्हाला षटकांमध्ये बदल करण्यात येतो. आज सामना मात्र 3 षटकांचा असेल. चला पंच. चला पंच काय करा. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. गोपाळ त्याचा मारा करेल. दीपक हा फलंदाज. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅटचे लेडिंग्याच्या लागून रोहित इज बॅक टू द डग आउट. नक्कीच पहिल्याच बॉलवर मात्र रोहितला माघारी परतवतोय गोलंदाज आपण पाहतोय गोपाळ. आणि या रोहितची जागा सांभाळण्यासाठी मात्र बॅटर दाखल होतोय धनेश हा फलंदाज. चला फलंदाज थोडं धावत जायचं मित्रांनो. सहकार्य करा. नक्कीच वेळ मात्र निघत चालली. आपल्याला अजून क्वालिफायचा देखील सामना खेळवायचा आहे आणि कुठेतरी वेळेअभावी आम्हाला देखील षटकामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. नक्कीच हा सामना मात्र 3 षटकांचा असेल. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल धनेश हा फलंदाज. आणि हा गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल गोपाळ. गोपाळ टू धनेश. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एक ताकदीचा जाईल. बॅक टू बॅक मात्र 2 झटक्या. नक्की त्याचा धनेशला मात्र जसा आला तसा माघारी परतवतोय गोलंदाज गोपाळ. नक्की त्याचा धनेश हा फलंदाज मात्र पुन्हा एकदा बाद होतोय धनेश. आणि धनेशची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतोय विलास. नक्की त्याचा 2 बॉल हाताळले त्यावर मात्र 2 गडी बाद. नक्की तर हॅट्रिक बॉल असेल गोलंदाज गोपाळला. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल विलास हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल विलास. राईट आर्म विकेट पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करतोय गोलंदाज गोपाळ. त्याचा मारा करेल विलास. यावेळेस मात्र शाफाल झाला. मिड विकेटला फटका सजवलाय. परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक. चेंडू निघून चाललाय बंदर ऑफ A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच या षटकाराने मात्र आघात करतोय फलंदाज विलास. या षटकाराच्या मदतीने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतो आहे फलंदाज विलास. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल पुन्हा एकदा विलास हा फलंदाज. यावेळेस मात्र कुठेतरी आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅन रिझनला. तत्पुरी चेंडू उचलतील फेकी करतील. 2 धाव्या मात्र कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि नक्की त्याचा
नॉट आउट नक्की त्याचा सेफ आहे फलंदाज. धावसंख्या मात्र 3. षटकातील अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. आता मात्र सलामीला गेलेला फलंदाज मात्र स्ट्राईकला असेल. दीपक हा फलंदाज. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज स्ट्रायकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. गोपाळ त्याचा मारा करेल दीपक. यावेळेस माझा खोलवर टप्प्याचा बॉल गुडगा टेक तमाशा देखा चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा भिरकावून देतोय फलंदाज दीपक. पुन्हा एकदा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 15 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. त्याचा मारा करेल दीपक. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नक्कीच 2च धावावर मात्र समाधान म्हणताना आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक मात्र 17 या आकड्यावर. नक्कीच आता अगदी पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू मात्र अतिशय सुरेख पद्धतीने हाताळले होते गोलंदाज गोपाळने. परिणामी विलास हा फलंदाजाने मात्र कुठेतरी मोठा फटका इजेक्टेड केला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज सुभाष त्याचा मारा करेल विलास. चला बच षटकातील 2ऱ्या षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल विलास. यावेळेस देखील टप्प्याचा बॉल होता. हवं तसा टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. नक्कीच 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक मात्र 19 आकडेवार. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल विलास. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. परिणामी क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न परिणामी कुठेतरी 2च धावेवर मात्र समाधान म्हणताना विलास आणि दीपक या फलंदाजाची जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्रायकवर गोलंदाज सज्ज असेल. सुभाष त्याचा मारा करेल विलास. यावेळेस मात्र मिस टायमिंग झालाय. परिणामी परफेक्ट बॅट ऑफ द मिडल. चेंडूने गाठलाय हवाई सफर. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 27 या आकड्यावर. नक्कीच अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सुभाषच्या त्याचा मारा करेल एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय विलास. नक्कीच त्याच्या बॅटमध्ये कुठेतरी धावसंख्या रचले गेल्या षटकातील पुढील बॉल. यावेळेस देखील परफेक्ट टायमिंग. पुन्हा एकदा सलगचा हा येतोय 2रा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता पुढे धावसंख्या मात्र भरकन पुढे सरकते. 33 आकड्यावर. नक्कीच आता षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. कुठेतरी पहिल्या बॉल पासून कुठेतरी उबाडेवाडे संघ अडचणीत सापडला होता. परिणामी विलास हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्यावर मात्र कुठेतरी कमबॅक करून देतोय फलंदाज. षटकातील अजून 2 बॉल शिल्लक त्याचा मारा करेल विलास. यावेळेस देखील हॅट्रिक बॉल त्यावर मात्र हॅट्रिक बॉलवर मात्र हॅट्रिक सिक्सर आपण पाहतोय. सलगचा 3रा षटकार पुन्हा एकदा ठोकलाय. लांब लांब लचक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 39 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. 2ऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. फलंदाज असेल विलास. सुभाष टू विलास. यावेळेस मात्र चांगलासा बॉल त्यावर मात्र 1 धाव कंप्लीट आणि या 1 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 40 या आकड्यावर. नक्की त्याचा अतिशय दमदार बॅटर राहिला आतापर्यंत. कुठेतरी उबाडवाडी या संघाचा नक्की त्याचा दीपक आणि विलास ही जोडी मात्र कुठेतरी आपल्या संघाला कमतरता भासून देत नाही. नक्की ज्या फटक्यांची आतुरता आहे ते फटके मात्र कुठेतरी विलास आणि दीपक मात्र इजिक्टेड करतोय. नक्कीच आता शेवटचं षटक असेल. या डावातील शेवटचं षटक असेल. 3रे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. दीपक हा गोलंदाज त्याचा मारा करायला एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो विलास. यावेळेस मात्र कुठेतरी कमबॅक करतोय दीपक. नक्कीच आता गुगली गोलंदाज
षटकातील पहिलाच बॉल मात्र येतोय निर्धाव. षटकातील पहिलाच बॉल मात्र अतिशय सुरेख हाताळलाय. त्यावर मात्र पुढील बॉल यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र सुरेख हाताळतोय गोलंदाज दीपक. नक्कीच याच प्रकारची मात्र गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी या रनांचा डोंगर कुठेतरी कमी असेल. कारण अगदी पाहायला गेलं तर 40 धावसंख्या मात्र धाव फलकावर अर्जित केल्या फलंदाज विलासने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा तिसरा डॉट बॉल. नक्कीच षटकाराची हॅट्रिक ठोकली होती. परिणामी या डॉट बॉलची देखील हॅट्रिक करतोय फलंदाज विलास. यावेळेस मात्र बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक चेंडू वंडर ऑफ सीमारेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आपलं मात्र 44 या आकड्यावर. षटकातील आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. त्याचा मारा करेला विलास फलंदाज. षटकातील शेवटचे 2 त्याचा मारा करेला 18 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण असेल किसन 11 भोसवाडा या संघासमोर. चला पंच 18 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण चेंज करण्यासाठी नक्कीच आपण जोडी पाहतो किशोर आणि गोपाळ. पहिलं षटक हाताळतो गोलंदाज धनेश. चला पंच चला आपल्याला अजून देखील पोलचा सामना देखील खेळवायचा आहे. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे मित्रांनो. जरा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग करू नका. 18 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण चीज करण्यासाठी एवन जोडी मैदानात दाखल होते किशोर आणि गोपाळ. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धनेश गोलंदाज आपण पाहू शकाल उबाडेवाडी या संघाकडनं. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल किशोर. राईट आर्मवर गोलंदाज धनेश त्याचा मारा करेल किशोर. षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल मात्र मोठा फटका मारायच्या नादात बीट होतोय गोल फलंदाज किशोर. पहिलाच बॉल मात्र येतोय निर्धाव. यावेळेस देखील बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय गोलंदाज धनेश. नक्की त्याचा कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा करतोय आणि बॉल पडल्या कुठेतरी या लेग स्टंपला बीट करून चेंडू सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातात. चला पंच टीम मीटिंग नको होय. षटकातील तिसरा बॉल. नक्की त्याचा बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र सुरेख हाताळलाय. त्यावर मात्र षटकातील तिसरा बॉल त्याचा मारा कर. यावेळेस देखील लेग स्टंप ऑफ स्टंप मात्र कटर आपण पाहतोय. काय गुगली गोलंदाज आपण पाहतोय धनेश गोलंदाज. तिसरा बॉल देखील येतो निर्धाव. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल किशोर. यावेळेस देखील अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. नक्की त्याचा कुठेतरी लेग स्टंप ऑफ स्टंप मात्र स्पिन आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय. चौथा बॉल देखील येतोय निर्धाव. यावेळेस देखील कुठेतरी आता पंचाचा इशारा येतोय खरे 1 या आकड्यावर. षटकातील पुढे मारा करतोय गोलंदाज धनेश आणि या खराब बॉलने धावसंख्या मात्र 2 या आकड्यावर. षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्याचा मारा करेल किशोर फलंदाज. नक्की त्याचा अजूनही षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल किशोर. यावेळेस मात्र परफेक्ट टाइमिंग आणि चेंडू मात्र आमच्या मंचाला सलामी देत चाललाय सीमारेषा पार षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आपलं मात्र 8 या षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेल किशोर फलंदाज. षटकातील शेवटचा बॉल धनेशचा त्याचा मारा करेल किशोर. यावेळेस मात्र मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे
त्यावर मात्र ताकदीचा जाईल आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. नक्की दादा षटक क्रमांक मात्र पहिल्या संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या 8. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 40 धावा. 12 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण असताना नक्कीच जोपर्यंत गोपाळा फलंदाज आहे तोपर्यंत मात्र कुठेतरी किसन 11 भोसवाडा या संघाची या साईस्फोट चषकात मात्र आशा असेल. कारण गोपाळा फलंदाज सुयेरमाराच्या मदतीने धावफलक मात्र 12 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. नक्कीच आतापर्यंत एकच चेंडू हाताळला गोलंदाज रोहितने. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल. यावेळेस मात्र तीच करार चेंडू मात्र सरळ जाऊन आदळतोय श्री स्टंपावर आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय दुसरा. चला नक्की त्याचा गोपाळ या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतोय. किसन हा फलंदाज. षटकातील तिसरा बॉल त्याचा मारा करेल किसन. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक मात्र बॉल मागे धावलेत. परिणाम या 2 धावा कंप्लीट. नक्की त्याचा 1-1 आणि 2-2 धावेचे मात्र काही फरक पडणार नाही या उबाडवाडी या संघाला. कारण आज सामना आपल्याला जिंकायचा असेल तर भोसवाडा संघ आपण चौकार आणि षटकार कुठेतरी मारावे लागतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा एकच धाव. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. षटकातील आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे त्या 15. आता मात्र फलंदाज ट्रॅकवर फलंदाज सज्ज असेल सुभाष. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल रोहित. त्याचा मारा करेल सुभाष. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. सुरेख बॉल निर्धाव बॉल. नक्की त्याचा नो बॉल असेल. षटकातील कुठेतरी आता मात्र खराब चेंडू हाताळा गोलंदाज रोहितने. यावेळी मात्र मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र ताकदीचा जाईल आणि सुभाषला मात्र माघारी परतावं लागेल. झटका क्रमांक मात्र लागतोय तिसरा. आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल असेल. चला फलंदाज स्पीड अप मध्ये जा मित्रांनो. आपल्याला अजून क्वालिफायचा सामना देखील खेळवायचा आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल रोहित या गोलंदाजाचा. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र लेग स्टंपवर जाऊन चेंडू आदळला आणि धक्का क्रमांक 4 लागतोय किसन 11 भोसवाडा या संघाला. चला उबाडवाड संघ थोडं घाई करा मित्रांनो. 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असेल. सहा चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज
राजू त्याचा मारा करेल किसन. यावेळेस मात्र पहिलाच बॉल बॅटची लिडिंग घ्यायच्या, त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. नक्कीच 2 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि सलग 5 षटकार ठोकावे लागतील तरच कुठेतरी किसन 11 भोसवाडा संघ मात्र विजयी व्हायला. 5 चेंडू आणि 5 षटकार. यावेळेस मात्र पहिला षटकार नक्कीचा पहिला तर ठोकलाय, अजून 4 ठोकायचे बाकी. आता किसन या फलंदाजाला नक्कीच ही क्षमता आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील अजून एक तडाखा, दुसरा देखील येतो आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. नक्कीचा 3 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच या फलंदाजामध्ये कुठेतरी क्षमता असेल, कारण हा फलंदाज मात्र चौकार आणि षटकाराला आतापर्यंत भाषा बोलताय. चला पंच काय करा. 3 चेंडू आणि 18 धावा. षटकातील पुढील बॉल राजू यांचा. यावेळेस मात्र पंच डिसिजन असेल, नक्कीच वाईट असेल. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावा. चला पंच काही करा. 3 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच 3 चेंडू 17. कुठेतरी या भोसवाडा उबाडवाडी संघाला कुठेतरी नक्कीच खतरा असेल. 3 चेंडू आणि 17. चला मित्रांनो 3 चेंडू 17 धावा. यावेळेस मात्र कुठेतरी परिणामी चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. नक्की त्याचा या स्वाई स्पोर्ट चषकाचा मात्र मित्रांनो कंपल्सरी नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असेल. 2 चेंडू 13 धावा. षटकातील शेवटचा बॉल. नक्की त्याचा बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू निर्धाव होता. चला यापुढे सामना असेल उबाडवाडी संघ